सकाळी सकाळी दारासमोर अशी फुलं बघितली की भारीच वाटतं. आज आपण खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत. हो, घोटाळा रेसिपी. एकदम खायला कुरकुरीत, मस्त, लहानांपासून ते मोठ्यांच्या आवडीची. आज मोत्या घरी नाही म्हणून माझी मजा आहे असं किट्टूला वाटत होतं, पण तेवढ्यात मोत्या आला म्हणून पळतच सुटली. आता मोत्या म्हणतोय, माझा खाऊ आज किट्टूला दिला. त्याला म्हटलं नाही, हे घे, तुला सुद्धा ठेवलेला आहे, कारण खाऊच तसा मस्त आहे. तर नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. खूप छान रेसिपी आहे, नाश्त्यासाठी असू द्या किंवा दुपारच्या भुकेसाठी. आज आपण इथं बनवत आहोत पोटॅटो घोटाळा बाईट्स, जे सर्वांनाच खूप आवडेल. मी इथं शिजवून बटाटा किसून घेतलेला आहे. 2-3 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. त्यानंतर इथं मी कोथिंबीर 1 वाटी, थोड्याशा बारीक शेवया, 1 वाटी रवा, 1 वाटी कॉर्नफ्लोअर, 1 वाटी गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ घ्यायचं आहे, 1 वाटी बेसन पीठ, लिंबू चवीसाठी आणि मिरची, आलं, लसूण याचा ठेचा. इथं चाट मसाला, मीठ आणि थोडीशी धने पावडर. आता काय करायचं आहे, एका बाउलमध्ये किसलेला बटाटा घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून झालं की त्यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. बेसन पीठ झालं की मैदा झाला की रवा घालायचा. नंतर काय करायचं, त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घालायचं. 3 ते 4 चमचे. कारण कॉर्नफ्लोअरने काय होतं तर ही रेसिपी अगदी क्रिस्पी बनते. त्यानंतर चाट मसाला, मीठ आणि धने पावडर. इथं आपण हळद, जिरे याचा वापर अजिबात करणार नाही आहोत. आता काय करायचं आहे, याच्यात चवीसाठी अर्ध लिंबू पिळून घेत आहोत, कारण याला चव अशी चटपटीत यायला हवी म्हणून चाट मसाला आणि लिंबू वापरायचं. नंतर केलेला ठेचा घालायचा. जे ब्रेड घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. अगदी बारीक असे भुगा करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा, जेणेकरून ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे. आता लक्षात ठेवा, लिंबू घातलं तरच याला चटपटीत चव येते. म्हणूनच या रेसिपीचं नाव मी इथं पोटॅटो घोटाळा बाईट्स असं ठेवलेलं आहे, जे तुम्ही चहासोबत किंवा नाश्त्याच्या वेळी खाऊ शकता. या रविवारी ही रेसिपी मुलांना आणि मोठ्यांना करून नक्की खायला घाला. हप्त्यातून 1-2दा नाही तर 4 ते 5 वेळा तुमच्याकडे नक्कीच करून मागतील. आता थोडंसं पाणी घालून व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचे. पाण्याची गरज असेल तरच पाणी घाला. आता बघा, व्यवस्थित हा गोळा माझा मळून झालेला आहे. आता हा गोळा आपल्याला व्यवस्थित भिजून द्यायचा आहे, त्यामुळे 15 ते 20 मिनटं साईडला हा गोळा ठेवून द्यायचा आहे. आता 15 ते 20 मिनटं इथं झालेले आहेत. आता मी याचे छोटे छोटे गोळे करून अशा पद्धतीने बनवून घेत आहे, ते तुम्हाला दाखवते. हे बघा, व्यवस्थित रीतीने हातावर प्रेस केलं तरी होतं. अगदी पोळपोट लाटणं असू द्या, त्याच्यावर तुम्ही अगदी अलगद हाताने प्रेस करायचे, कारण याला लाटायची अजिबात गरज नाही आहे. आता चाकू घेतलेला आहे मी इथं. आता चाकूच्या सहाय्याने कसं कट करायचं ते बघा. तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने कट करायचं असेल वेगवेगळ्या शेपमध्ये तर तुम्ही करू शकता. मुलांना खायला द्यायचं असेल तर कटरच्या सहाय्याने तुम्ही अगदी वेगवेगळ्या शेपमध्ये हे त्यांना कट करून खायला घालू शकता. आता बघा, त्याच्यावर घालायचे थोडीशी अशी ही बारीक शेवई. अगदी हलक्या हाताने प्रेस करायचे. परत एकदा पलटून घ्यायचे आणि परत एकदा त्याच्यावर शेवई घालायची. शेवई याच्यासाठी घालायची आहे की याचा क्रिस्पीपणा जो आहे तो अजूनच वाढतो आणि टेस्टसुद्धा खूप भन्नाट लागते. या रविवारी तुमच्या घरच्यांना ही रेसिपी करून नक्की खायला घाला. अगदी नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खायला आपण जेव्हा घालतो त्यावेळी घरच्यांना ते खूप आवडतात. त्यामुळे हा अगदीच वेगळा पदार्थ तुम्ही घरच्यांना नक्की खायला घाला. अगदी मी झूम करून दाखवलेलं आहे की किती छान आहे हे. अगदी परफेक्ट शेपमध्ये तयार होतं. मी बघा इथं मस्त असं या ट्रायंगल शेपमध्ये हे कट करून घेतलेलं आहे. किती छान दिसतंय बघा. आता हे सगळं काही आपण
तयार करून घेतलेलं आहे. तर आता हे आपण डीप फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित रीतीने कसल्याही याला चिरा नाही आहेत, अगदी मऊसूत पीठ हे तयार झालेलं आहे. तर मी एक समोसा पाकळी देखील बनवलेली आहे, त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. चूल छान पेटलेली आहे, त्याच्यावर ठेवूया कढई. त्यात घालूया आता तेल. तेल छान तापलं की मग हे बाईट्स सगळे तळून घेऊ. बघा आता लक्षात ठेवा, तेल जास्तही गरम नसावं आणि जास्तही थंड नसावं. जास्त गरम तेल असेल तर या बाईट्स जळतात, म्हणजे त्याला काळसरपणा येतो आणि पाहिजे तशा आतपर्यंत या भाजून निघत नाहीत. त्यामुळे गॅस असो की चूल अगदी जाळ हा मध्यमच ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता बुडबुडे छान आलेले आहेत. आता हे व्यवस्थित बाईट्स तळून घेऊया सोनेरी रंगावर. सोनेरी रंग होत नाही तोपर्यंत अलटून पलटून हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तुम्ही या बाईट्स शॅलो फ्राय करायच्या असतील तरीसुद्धा करू शकता. डोश्याच्या तव्यावर अगदी थोड्याच तेलामध्ये हे होऊन जाईल. अगदी हलक्या हाताने हे तळून घ्यायचे. आता पहा सोनेरी रंगावर व्यवस्थित भाजलेलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. असेच सर्व बाईट्स आपण तळून घेऊया. या बाईट्स अगदी लालसर होईपर्यंत छान प्रकारे तळून घेतल्यावरच त्या खायला देखील अगदी क्रिस्पी कुरकुरीत लागतात. तर आता या सर्व बाईट्स आपल्या इथं तळून झालेल्या आहेत. आता या आपण काढून घेऊया. किती छान अशा या दिसत आहेत बघा. कलर एकदम मस्त आलेला आहे आणि वरच्या शेवयांमुळे अगदी मस्तच दिसत आहेत. तर आता आपल्या सर्व बाईट्स करून तयार आहेत. तर आता आपण हे सर्व करूया. तयार आहेत मस्त अशा या पोटॅटो घोटाळा बाईट्स. तर आहे की नाही अगदी संडे स्पेशल नाश्त्यासाठी वेगळा पदार्थ. इडली असू द्या, डोसा असू द्या, याच्यासमोर सगळंच फेल होईल इतकी मस्त ही रेसिपी आहे. मुलं सारखी सारखी हेच बनवून तुम्हाला नक्कीच मागणार. मग या रविवारी बनवताय ना पोटॅटो घोटाळा बाईट्स. तर कशी वाटली माझी ही आगळी वेगळी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता या रेसिपीला घोटाळा असं नाव का दिलं हे तुमच्या मनात आलं असेल, कारण आपण यामध्ये लिंबू, चाट मसाला असेच वेगवेगळे पदार्थ घातलेले आहेत जे खूपच टेस्टी लागतात. त्यामुळं मी याचं नाव पोटॅटो घोटाळा बाईट्स असं दिलेलं आहे. तर तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि अगदी मनापासून आवडलं असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.